नमस्कार. आज आपण एक वाटी ताज्या हिरव्या मटारपासून अगदी झटपट तयार होणारे मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि हलके फुलके अप्पे तयार करणार आहोत. या अप्प्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये मनात येईल तेव्हा तुम्ही हे झटपट अप्पे तयार करून घेऊ शकता. हे अप्पे चवीला खूपच चविष्ट लागतात. अगदी तुमच्या घरातील सर्वच व्यक्तींना आवडतील ही माझी खात्री आहे. आता बाजारामध्ये सध्या भरपूर मटार यायला सुरुवात झालेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही एकदा तरी हे अप्पे जरूर करून पहा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. ताज्या हिरव्या मटारचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जे मटार आहेत ना ते थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका सॉसपॅनमध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पाण्यामध्ये 1 वाटी आपल्याला ताजा हिरवा मटार घालायचा आहे. आता मटारमध्ये लगेचच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, आपला जो मटारचा हिरवागार रंग आहे ना तो आहे तसाच टिकून राहतो. आता अगदी मध्यम आचेवरती एक साधारणतः 3 ते 4 मिनटं आपल्याला हा मटार चांगला बॉईल करून घ्यायचा आहे. असा थोडासा मटार शिजवून घेतल्यामुळे काय होतं, तो चांगला असा बारीक केला जातो. म्हणजे मटारची ना अगदी छान अशी बारीक पेस्ट होते. त्यामुळे आपले जे अप्पे आहे ना ते खूपच छान तयार होतात. चला तर एक साधारणतः 3 ते 4 मिनटं आपण हा मटार चांगला मस्त असा बॉईल करून घेऊयात. हे पहा, मस्त अशी उकळी आलेली आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहे. मटार अगदी व्यवस्थित छान असा शिजला गेला आहे. जास्त देखील मटारचा गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही. 3 ते 4 मिनटं शिजवा, अगदी व्यवस्थित शिजवून निघतो. बोटांच्या मध्ये असा दाबल्यानंतर मस्त असा याचा चुरा होत आहे. याचा अर्थ अगदी परफेक्ट असा शिजवून तयार झालेला आहे. आता एका चाळणीमध्ये हा सर्व मटार काढायचा आहे आणि ह्यामधलं जे सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता जे आपण सुरुवातीला 1 वाटी मटार बॉईल करून घेतले होते ना, शिजवून घेतले होते ना, ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. माझे मटार जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. थोडेसे मटार मी शिल्लक ठेवलेले आहे. आता झाकण लावून सुरुवातीला अजिबात पाणी न घालता चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, पाणी न घालता थोडीशी जाडसर पेस्ट तयार झालेली आहे. आता अगदी थोडंसं पाणी घालून मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, छान असं मस्त असं बारीक मिश्रण झालेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे मटारचं मिश्रण आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. ज्या बाउलमध्ये तुम्हाला अप्प्यांचं मिश्रण तयार करायचं आहे ना त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण जे उरलेले थोडेसे मटार होते ना ते देखील बारीक करायचे आहे, अगदी थोडंसं पाणी घालून. हे पहा, अशा प्रकारे सर्व मटारची मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशी एकदम बारीक पेस्ट तुम्ही तयार करून घेणार ना तेव्हा काय होणार आहे, आपल्या जे अप्प्यांच्या मिश्रणामध्ये मटारचा फ्लेवर अगदी छान उतरतो आणि अप्पे जे आहेत ना ते खूपच छान तयार होतात. हे पहा, ह्या पद्धतीने सर्व मटारचे मिश्रण मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या मदतीने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी 4-5 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही हे मिश्रण बारीक करताना 1 चमचा जिरंसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. हे पहा, आता हे तयार केलेलं जे मटारचं मिश्रण आहे ना ते चांगलं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतले होते ना अगदी सेम त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. आता ज्या वाटीने मटार आणि रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने आपल्याला ह्या ठिकाणी अर्धी वाटी दही वापरायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल ना तर आपल्या अप्प्यांना खूपच छान चव येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे अर्धी वाटी दहीसुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काही भाज्यांचा वापर करणार आहेत. मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यासोबतच अर्धं गाजर आहे ना ते सुद्धा व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी थोडासा मटार आहे ना तो मटारसुद्धा घेतलेला आहे. पाववाटी मटार मी या ठिकाणी घेतलेला आहे, कारण थोडेसे अप्पे खाताना मटारचे दाणे दाताला लागले की आपले अप्पे चवीला अजूनच छान लागतील. एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे.
आता ह्या ठिकाणी तुम्ही ह्या भाज्यांमध्ये व्हेरिएशन करू शकता. शिमला मिरची वापरू शकता. तुमच्याकडे जर इतर कोणत्या भाज्या असतील ना, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी मेथीसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी भाज्यांचं व्हेरिएशन करू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी कांदा, टोमॅटो, त्यासोबतच गाजर आणि मटार घालून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण फारच घट्ट आहे, त्यामुळे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं आपल्याला हे अप्प्यांसाठी लागणारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं अप्प्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटारचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, अगदी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घेणार आहे. म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मटारचं मिश्रण राहिलं असेल ना, तर ते देखील व्यवस्थित निघून येईल. अजिबात आपले ह्या ठिकाणी मिश्रण वाया जाणार नाही. हे पहा, अशा प्रकारे एक साधारणतः मला ह्या ठिकाणी पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त लागू शकतं तुम्हाला. जर तुम्ही रवा थोडासा जाड वापरत असाल ना, तर तुम्हाला या ठिकाणी पाणी जास्त लागू शकतं. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना, ते साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला भिजवायला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला हे अप्प्यांच्या मिश्रणामध्ये पाववाटी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे सुद्धा अप्पे खूपच स्वादिष्ट तयार होणार आहेत. हे पहा, आता ही घातलेली कोथिंबीर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला देखील हे अप्प्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना, ते साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी भिजायला साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे. रवा थोडा भिजल्यानंतर मस्त असा फुलतो, त्यामुळे आपले अप्पे जे आहे ना, ते देखील अगदी या ठिकाणी साधारणतः 20 मिनिटं झालेले आहेत. तयार केलेलं अप्प्यांचं मिश्रण मस्त असं भिजलं गेलं आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, भिजल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचं मिश्रण प्रमाणापेक्षा पातळ होऊ शकतं. हे पहा, अशा प्रकारे अगदी मी पाववाटी पाणी घालून मस्त असं ह्या ठिकाणी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची तुम्ही पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट अप्पे तयार करत आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी इनो घालणार आहे. मी या ठिकाणी लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्टचं एक पॅकेट अख्खं घालणार आहे. जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. आता हा घातलेला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1-2 थेंब पाणी घालायचं आहे. आता हा घातलेला इनो व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इनो घातल्यामुळे काय होतं, जे आपले अप्पे आहे ना, ते मस्त असे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात आणि अगदी हलके फुलके तयार होतात. हे पहा, आता या ठिकाणी हा घातलेला इनो व्यवस्थित मी बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. इनो घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना, ते अगदी मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे. आता आपण लगेचच असे अप्पे बनवायला सुरुवात करणार आहोत. एकदा का इनो घातलं ना, की जास्त वेळ घालायचं नाही, लगेच अप्पे बनवायला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला नंतर म्हणजे मिश्रण तयार केल्यानंतर 1 तासाने अप्पे बनवायचे असतील ना, तर जेव्हा तुम्हाला अप्पे बनवायचे आहेत ना, त्याच्या अगोदर 5 मिनिटं इनो घालायचं आहे मिश्रणामध्ये, लक्षात ठेवा. आता गॅसवरती या ठिकाणी मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे. अप्पे पात्र चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि अप्पे पात्रामध्ये प्रत्येक खणामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, जे आपले अप्पे आहेत ना, मस्त असे अख्खे निघतात आणि मस्त असे भाजून देखील निघतात. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक मोठा चमचा जे मिश्रण आहे ना, ते अप्पे पात्रामध्ये घालायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. लक्षात ठेवा, नेहमी असं मिश्रण जेव्हा आपण अप्पे पात्रामध्ये घालतो ना, तेव्हा कडेने सुरुवात करायची आहे. मध्ये जे मिश्रण आहे ना, ते नंतर शेवटी घालायचं आहे. कारण मध्ये अप्पे पात्र लवकर गरम होतं. जर तुम्ही पहिल्यांदा मध्ये घातलं तर आपले जे अप्पे आहे ना, ते जळू शकतात. हे पहा, अशा प्रकारे मी अप्पे पात्राच्या प्रत्येक खणामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे.
आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 4 ते 5 मिनटं अगदी कमी आचेवरती आपल्याला हे अप्पे मस्त असे भाजून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही. अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे 4-5 मिनटं भाजून घ्यायचं आहे, वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत. या ठिकाणी घाई अजिबात करायची नाही. साधारणतः एक 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती मी अप्पे खालच्या बाजूने मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जी अप्प्यांची वरची बाजू असते ना, ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि अप्पे मस्त असे टम्म फुगलेले आहेत. रंग पहा, अगदी मस्त असा आलेला आहे. आपले अप्पे छान असे भाजून तयार झाल्यामुळे आपल्या अप्प्यांना मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अप्प्यांची बाजू आपल्याला चमच्याच्या मदतीने बदली करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी मस्त असा रंग आलेला आहे खालच्या बाजूने आणि छान असे खरपूस आणि खमंग देखील भाजले गेले आहेत. लक्षात ठेवा, हे अप्पे जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती हे भाजून घेतले ना, तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही. आतून तसेच कच्चे राहतील. कारण आपण ह्यामध्ये मटार घातलेला आहे. मटारमुळे हे जे अप्पे असतात ना, ते व्यवस्थित भाजून द्यायला लागतात, तेव्हाच ते छान तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने अगदी मंद ते मध्यम आचेवरती दुसऱ्या बाजूने आपल्याला साधारणतः 2 मिनटं तरी हे अप्पे छान असे खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत. हे मटारचे अप्पे ना, दोन्ही बाजूने अगदी मस्त असे थोडेसे कडा लालसर होईपर्यंत भाजून घ्या, तेव्हाच ते छान लागणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी अगदी मस्त असे अप्पे भाजून तयार झालेले आहेत. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. आता हे तयार करून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे जे मटारचे अप्पे आहेत ना, ते बनवायला फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर मटार यायला सुरुवात झालेली आहे आणि स्वस्त देखील आहे. अशा वेळेस तुम्ही एकदा तरी हे मटारचे अप्पे जरूर करून पहा. हे गरमागरम अप्पे एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खूपच अप्रतिम लागतात. जरूर करून पहा हा नाश्ता. माझी खात्री आहे की घरातल्या अगदी सर्व व्यक्तींना हा नाश्ता आवडणार आहे. अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत. अप्पे पहा, अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत, हलके फुलके आणि जाळीदार तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.